झाला नाही तर याला जबाबदार गृहमंत्री आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेतली आहे. यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. तरी महत्त्वाचे नेतेगण पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आणि या संदर्भात पत्र देण्यात आले आणि विमान अपघाताची आता सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं. रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले, ऐन वेळेला पायलट बदलला, पायलटच्या विम्याच्या संदर्भातला, जे पायलट होते त्यांची ट्रॅफिकमधली वाताहत जी काय झाली ती, त्यानंतर विमानातल्या अनेक गोष्टी, काचेची बॉटल, ह्या तुम्हाला पटतात की नाही पटत? दादांचा दुर्दैवी अपघाती निधन ही काय राजकीयदृष्ट्या मांडणी करण्याचा तो प्रश्न नाहीच आहे. हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आणि देशाच्या सुरक्षेचा पण आहे आणि ज्या पद्धतीने जी घटना घडली त्याच्याबद्दलची सत्यता जनतेच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले असतील त्या मुद्द्यासही चौकशी व्हावी, त्याच्यात दुमत असण्याचं काय कारण आहे? एक बाब अशी आहे की पहिल्या दिवसापासूनच आमची भूमिका राहिली की सखोल चौकशी व्हावी. मांडले गेलेले जे काय प्रश्न असतील त्यांनी एकट्याने मांडले असतील, अनेकांनी शंका वेगवेगळ्या उपस्थित केल्या असतील, त्या सगळ्या शंकांसहित तपास त्या दिशेने व्हावा जेणेकरून त्या शंकांची सुद्धा उत्तरं त्याच्यात आली पाहिजेत आणि त्याच्यावरती सत्य आले पाहिजे. दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याची माहिती समोर येते. मात्र ब्लॅक बॉक्स जळाला तरी त्यामधील चिपमुळे विमानातील माहिती मिळू शकते असा आशावाद इंडियन एअरफोर्सचे निवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांनी व्यक्त केला. हा जो बॉक्स असतो, जसं आता आपण म्हटलं की CVR थोडा डॅमेज झालेला आहे, हा एक मेटॅलिक बॉक्स असतो आणि याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असते की जी नॉर्मल वेळेमध्ये वेगवेगळा डेटा जो येतो तो रेकॉर्ड करत असते आणि हा डेटा रेकॉर्ड जो असतो सॉलिड स्टेट त्याला आपण चिप म्हणतो, त्या चिपवरती रेकॉर्ड डेटा केलेला असतो. जेव्हा हे रिट्रीव्ह करतात तेव्हा जर याच्यामध्ये काही डॅमेज झालेला नसेल तर दुसरं इन्स्ट्रुमेंट लावून डेटा आपल्याला पटकन 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करता येतो. पण जेव्हा याला खराब होते ही वस्तू आगीनी किंवा कशाने पण, तर तेव्हा बाहेरचं जे सर्किट असतं ते जळू शकतं, पण चिपला काही होत नाही. त्यामुळे चिप सुरक्षित असेल तर त्या चिपला दुसऱ्या एका इन्स्ट्रुमेंटवरती माउंट करून की जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती त्याचा डेटा नक्कीच काढू शकेल. सुनेत्रा पवारांचं नाव राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आल्यानं रोहित पवारांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.